आता या प्रश्नामध्ये आपण अगोदर काय समजून घेऊया, मल्टिप्लिकेंट कशाला म्हणायचं. मल्टिप्लिकँट आणि मल्टिप्लायर. मल्टिप्लायर ऐका, लिहिणं बंद करा. सावंत बरोबर आहे. 4 × 5 हा 4 दिसतोय, तो आहे मल्टिप्लिकेंट. अनुष्का, येस अनुष्का, मल्टिप्लिकेंट इज 4 आणि 5 इज अ मल्टिप्लायर. अनुष्का, नो नो, युअर आन्सर इज नॉट करेक्ट. आय विल टेल, वॉच केअरफुली. मल्टिप्लिकेंट 4, मल्टिप्लायर 5. ओके, हे समजलं का सगळ्यांना? मल्टिप्लिकेंट, आता याला मल्टिप्लिकेंटला मराठीमध्ये म्हणतात गुण्य आणि हा गुणक. ओके, येस. शमिताने काय केलं बघा, ती आहे शमिता आणि दुसरी कोण आहे, शिवांगी. या दोन्ही मुली आहेत. बघा मी सांगतो, एकदा लक्ष द्या. शमिताने काय केलं, शिवांगीने मल्टिप्लायर घेतला, हा मल्टिप्लायर आहे. शमिताने त्याला मल्टिप्लिकेंट म्हणून घेतलं. शिवांगीने ज्याला मल्टिप्लायर म्हणून घेतलंय, शमिताने त्याला मल्टिप्लिकेंट म्हणून घेतलं. शमिताने ज्याला आपण अंदाजे घेतो, या 5 आणि 4 हे आपण कन्सिडर केलेले आहेत, गणितात विचारलेले नाही. आपण फक्त नंबर ठेवले, मल्टिप्लिकेंट आणि मल्टिप्लायर. आणि शिवांगीने काय केलं, शमिताने, सॉरी शिवांगीने जो मल्टिप्लायर आहे याला मल्टिप्लिकेंट म्हणून घेतलंय. आता दोघांचं प्रॉडक्ट काय येतं, 20 20. दोघांमध्ये काही फरक आहे का? दोघांच्या मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट मध्ये काही फरक पडला का? डिफरन्स आहे का दोघांमध्ये? मला चॅटबॉक्स मध्ये सांगा पटकन. दोघांमध्ये डिफरन्स नाही. ओके, हा, मग विचारलं, हेच विचारलं होतं. शमिताने काय केलं, मल्टिप्लायर इने घेतला, इने मल्टिप्लिकेंट म्हणून त्याला निवडलं. शिवांगीने जो मल्टिप्लिकेंट घेतलाय, शमिताने त्याला मल्टिप्लायर म्हणून घेतलंय. असं केल्यावर काही फरक पडला का? याच्यात काही डिफरन्स आलाय का? नाही. ओके, लक्षात ठेवा. मल्टिप्लिकेंट आणि मल्टिप्लायर मध्ये चेंज केल्यावर आलेल्या प्रॉडक्ट मध्ये डिफरन्स होतो का, फरक पडतो का? आयुषी सोनोने, मल्टिप्लिकेंट आणि मल्टिप्लायर दोघांची जागा बदलल्यावर येणारं जे प्रॉडक्ट आहे त्यामध्ये फरक होतो का? नाही होत. मग हे तुम्ही लक्षात ठेवा कायमस्वरूपी. हा प्रश्न तोच होता. ओके, व्यवस्थित ऐकायचं. एक डिव्हिजन देतो मी, तुम्ही करायचं नाहीये, फक्त सांगतोय मी, करायचं नाही, फक्त सांगतोय. ओके, तर या 2 ला काय म्हणतात रे, यामध्ये 2 ला काय म्हणतात वैष्णवी मित्रास? 2 ला म्हणतात कोशंट. अवनी मोहरुळे, अदनान, 2 को क्या कहते हैं हम? कोशंट. 4 ला म्हणतात डिव्हिजर. श्रुतिका विधाते, डिव्हिजर. या 10 ला म्हणतात डिव्हिडेंड. डिव्हिडंड. आणि या 2 ला म्हणतात रिमाइंडर. ओके, मराठीत बाकी. कोशंट म्हणजे आलेलं आन्सर, भागाकार, भाजक, भाज्य.
ओके, हे लक्षात ठेवा, यांचा वापर होणार आहे. याच्या अगोदर एक एक्झाम्पल सांगतो. येथे बॉक्स आहे बघा, आणि येथे आहे 5 मल्टिप्लाइड बाय परत 2 बॉक्स आहेत. इथे आहे 5 इज इक्वल टू 13,225 स्क्वेअर्स आपल्याला माहित पाहिजे. कोण आहे तो? हा कोण आहे? श्रेयस कटारे, व्हेरी गुड. या बॉक्स मध्ये तुम्हाला एकच नंबर ठेवायचा आहे. मग तो नंबर कोणता असणार? 4 3 2 1. यातून नंबर असणार लाक्षण्य पुंडकर 1 1 1 5 1 1 5. दोघांचं मल्टिप्लिकेशन होतंय मुलांनो 13,225. मग हा काय मुलांनो? हा आहे स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर आहे का? वर्गसंख्या. देवयानी नागदेवे, श्रेयस कटारे, स्क्वेअर नंबर आहे. बर, आता एक सेम एक्झाम्पल मी तुम्हाला पुढचं अजून एक एक्झाम्पल सांगतो यामध्ये, तुम्हाला पुढचं सोडवता येईल. ओके, येथे घेतलाय मी, येथे घेतला 0, येथे घेतलाय, सॉरी एक मिनिट, येथे घेतलाय मी 0. बॉक्स 0 मल्टिप्लाइड बाय बॉक्स 0 इज इक्वल टू 100. आता या बॉक्सच्या जागेवर कोणता नंबर येईल सांगा मला? स्वराली मेश्राम, आयुष सोनोने, आयुषी, दीपमाला पाटील, व्हेरी गुड. कोणता येईल? 1. 10 इंटू 10 100. याला म्हणायचं स्क्वेअर नंबर. 10 इंटू 10. शौर्य संदीप ढेकले, बरोबर. या बॉक्सच्या जागेवरचा नंबर तुम्हाला शोधायचा. आन्सर आहे 225. तर आपल्याला एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे, अबोली जाधव, पूर्वी रात, का येथे कोणता नंबर येते लगेच समजलं पाहिजे. 1 1 15 इंटू 15. याला 15चा स्क्वेअर म्हणतोय आपण. 15चा स्क्वेअर 225. तर मी तुम्हाला अगोदर सगळ्यांना सांगितलंय 30 पर्यंतचे स्क्वेअर्स पाठ पाहिजे. कमीत कमी किती पर्यंतचे स्क्वेअर्स पाठ पाहिजे सांगा मला? स्क्वेअर्स कुठपर्यंत पाठ पाहिजे? आता समजा येथे आलं 400 आणि बॉक्स तुम्हाला येथे सांगता आलं पाहिजे. इथे मी घेतला, इथे घेतला 2, इथे घेतला बॉक्स, इथे घेतला 2, इथे घेतला बॉक्स. या बॉक्स मध्ये काय येईल? 0. तर तुम्ही 0 कसं ओळखलं? तुमचे स्क्वेअर्स पाठ आहेत. स्क्वेअर्स जरी पाठ नसले कधी कधी, तरी तुम्हाला तेवढा गेस तरी करता आला पाहिजे का 20 इंटू 20 400 होतात. हा बरोबर. सेम नंबरला मल्टिप्लाय केलं त्याला स्क्वेअर म्हणतात. स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे ना? स्क्वेअर कशाला म्हणतात माहित आहे का? 4चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय 4 इट सेल्फ दॅट इज 16. याला स्क्वेअर म्हणतात. ओके, हा. आता स्क्वेअर्स बऱ्याच वेळा 49चा स्क्वेअर काढा म्हटलं तर पाठ करायची गरज आहे का? स्क्वेअर्सला कमीत कमी 30 पर्यंत पाठ पाहिजे पटकन सॉल्व्ह करता येण्यासाठी. वेळ जात नाही आपला. 49चा स्क्वेअर म्हटल्यावर 49 मल्टिप्लाइड बाय 49. चला याचा आन्सर काय येतं सांगा मला पटकन. कोणताही स्क्वेअर काढता येतो मल्टिप्लाइड बाय इट सेल्फ. 49 मल्टिप्लाइड बाय 49. 49 इंटू 49. अक्षर, यशराज, काढा ना. 49 इंटू 49. 9 9 81. कॅरिंग 8. 9 4 आर 36. 36 and 8 441. इथे 0 घेतला. 4 9 आर 36. कॅरिंग 3
4 4 are 16, 16 and 3, 19, 1, 10, 14, 2, 2401. Yes, Takshak. Payal Ram Surushe, very good. The union government decided to provide a grant to each school. एका शाळेला त्यांनी ग्रँट किती दिला? ग्रँट म्हणजे पैसे, अनुदान. ग्रँट एका शाळेला, तन्मय पोले व्हेरी गुड, 15,08,980 रुपीज. वन स्कूल. टोटल स्कूल किती आहेत तन्मय पोले? टोटल स्कूल किती आहेत? 168. तुम्हाला जसं सोपं होईल तसं करा. कसं? डायरेक्ट 168 ने 0 ला मल्टिप्लाय करा, किंवा 8 ने 0 0 करत जा, नंतर 6 ने, नंतर 1 ने, सगळ्यांची ऍडिशन करा. तसंही जमतंय. तुम्हाला सोपं कसं वाटेल अवनी? एकतर 168 0 0, 168 इंटू 8 करायचं. 8 8 64, कॅरिंग 6, 8 6 are 48, 54, कॅरिंग 5, 8 1 are 8, यातला 4 येथे ठेवला, 134 कॅरिंग केले. तर असं करत जाईल. या प्रकारे सॉल्व्ह करता येईल आपल्याला. नाहीतर 8 ने डिवाइड मल्टिप्लाय करायचं या सगळ्या नंबरला, नंतर 6 ने मल्टिप्लाय करायचं, नंतर 1 ने मल्टिप्लाय करायचं, तिघांची ऍडिशन करायची. असं पण सॉल्व्ह करता येतं. अदिती विजय जाधव, व्हेरी गुड. आपल्याला आन्सर मिळालं ऑप्शन 2. बरं, एक मिनिट. तुम्हाला पाटील बरोबर. Some books were filled in 120 boxes. टोटल बॉक्स किती मला सांगा पटकन. या प्रॉब्लेम मध्ये बॉक्स किती आहेत? 120. एका बॉक्स मध्ये बुक्स किती आहे? वन बॉक्स बुक्स 35 बुक्स आहेत. आणि एवढं केल्यानंतर सुद्धा 24 बुक्स रिमेनिंग राहिलेत. रिमेनिंग बुक्स किती आहेत? रिमेनिंग बुक्स आर 24. तर तुम्हाला काय शोधायचं? टोटल बुक्स किती आहेत? टोटल बुक्स. तर काय करावं लागेल? अदिती विजय जाधव, व्हेरी गुड. ओके प्रज्वल, क्या बात है, व्हेरी गुड. काय करावं लागेल? 120 मल्टिप्लाइड बाय 35. आता 35 ने याला मल्टिप्लाय करा. 35 0 0, 35 2 are 70, कॅरिंग 7, 35 1 are 35, 35 and 7 42, 4200 बुक्स झाले अद्वैत शिंदे. आणि रिमेनिंग बुक्स किती आहेत यशराज? स्वराज, उरलेली पुस्तकं किती आहेत? 24. टोटल बुक शोधायचे असेल तर ते पण त्यामध्ये ऍड करावे लागेल आपल्याला. 4224. दिस इज आवर आन्सर. दीपमाला पाटील, यशराज, व्हेरी गुड. नागपूर टू वर्धा. बघा मी काय सांगतोय. नागपूर टू वर्धा बस कशी जाते सांगा बरं मला. नागपूर टू वर्धा. ऐका, अवनी मोरुळे, व्हेरी गुड. नागपूर टू वर्धा, वर्धा टू नागपूर, नागपूर टू वर्धा, वर्धा टू नागपूर, नागपूर टू वर्धा. असं किती वेळा झाली? राऊंड किती मारले तिने? 4 वेळा, 4 राऊंड. किती राऊंड मारले? 4 राऊंड. बसमध्ये पॅसेंजर किती होते पूर्वीरात? बसमध्ये पॅसेंजर्स किती आहेत? 42 पॅसेंजर्स आहेत बसमध्ये बसणारी माणसं, 42. आणि एका माणसाचं बस तिकीट किती आहे?
बस तिकीट किती आहे? भावेश रे, बस तिकीट किती मला सांग? 85. आता 4 राऊंड, एक राऊंड कशाला म्हणतात माहितीये का श्रावणी देवरे? 1 राऊंड कशाला म्हणतात माहितीये का? जाणे येणे 1 राऊंड, जाणे येणे 1 राऊंड, बरोबर आहे का? एकदा बस जाते आणि परत पुन्हा वापस येते, त्याला 1 राऊंड म्हणतात. असे किती राऊंड मारले तिने? 4 राऊंड. आपण काय करूया, एका साईडचं भाडं मोजूया. एका साईडचे बसचे रेट काढू आपण, टोटल किती जमा होतात. वन साईडचं शोधू आपण. चला, 42 इंटू 85 किती होतात सांगा मला. बसमध्ये बसलेले माणसं 42, तिकीट आहे 85. समर्थ थोरात, व्हेरी गुड. चला, 85 2 जार 170, कॅरिंग 7. 85 4 जार 340, 340 and 17, 357. एका साईडचं भाडं किती होतंय पूर्वीराग? फक्त एका साईडचं, एका साईडचे पैसे किती जमा होतात बसमध्ये? 3570. असे किती राऊंड मारले तिने? किती वेळा जाणं येणं केलं? वैष्णवी मेत्रास, बसचं एका साईडचं भाडं पैसे जमा झाले 3570, फक्त एक साईड. असं तिने जाणं येणं 8 वेळा केलं, 8 वेळा जाणं येणं. 4 राऊंड म्हणजे 4 वेळा गेली, 4 वेळा रिटर्न आली. वैष्णवी मेत्रास, 4 राऊंड म्हणजे 4 वेळा गेली आणि 4 वेळा रिटर्न आली, म्हणजे 8 टाइम्स होतंय. 1 राऊंड म्हणजे जाणं येणं 2, असं 8 टाइम्स बस गेली तिकडे. टोटल जाणं येणं तिचं किती वेळा झालंय? 8 वेळा. चला, याने मल्टिप्लाय करा 8ने. 800, 8 7 जार 56, कॅरिंग 5. 8 5 जार 40, 40 and 5 45, कॅरिंग 4. 8 3 जार 24 and 4 28,560. ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर.